राहुरी निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे. नगराध्यक्ष ते माजी मंत्री असा प्रवास करणारे प्राजक्त तनपुरे या निवडणुकीत मात्र दूर राहिलेत. काय कारण दूर राहण्याचं? कारण मी वेळोवेळी स्पष्ट केलेले आहेत. ही पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीने एक आमदार निवडून वरती सरकारच्या रचनेमध्ये कुठं काय बदल होणार नाहीये. तेच सरकार असणार आहे, तेच सगळे मंत्री लोक असणार आहेत. आणि विशेष करून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर एका दुःखाची देखील झालर कुठेतरी या निवडणुकीला आहे. आणि म्हणून एक सामंजस्याची भूमिका घेऊन कुठेतरी थांबण्याचा निर्णय घेतला. याच्या पलीकडे काही आणि त्या माध्यमातून काही सरकारकडनं मतदारसंघातली काही कामं असतील ती करण्याचं जर आश्वासन घेतलं असेल तर याच्यामध्ये काही इतर अर्थ काही कुठला निघू शकत नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं बारामतीत एक निर्णय घेतला, राहुरीत वेगळा घेतला. मग तुम्ही वरिष्ठांना पटवू शकले नाही का की इथं सुद्धा आपण तसाच पद्धतीने निर्णय घ्यावा रिक्त झालेल्या जागेवर? नाही, उमेदवार आता मी काय पक्षाच्या धोरणाबद्दल वरिष्ठ लेवलवर बोलण्याइतका मी काय मोठा कार्यकर्ता नाही. पण बहुधा पक्षाची देखील भूमिका बिनविरोधची असावी. पण ऐन वेळेस माझ्या माहितीप्रमाणे किंवा मी जो अंदाज काढला की काँग्रेस पक्षाने इथं मुलाखती घेतल्या, उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या, भविष्यात कुठेतरी जागेवरती त्यांनी क्लेम केला असता कदाचित, म्हणून पक्षाला निवडणूक लढवायचा निर्णय घेतला असावा असा अंदाज मी एक पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून बांधलेला आहे. तुम्ही निवडणुकीतून तटस्थ राहिला, मागे राहिला, मात्र ज्या गेल्या काही दिवसात चर्चा सुरू झाल्या म्हणजे तुम्ही निम्मे भाजपात पोहोचले अशा चर्चा सध्या माध्यमांमध्येच नाही भाजपच्या नेत्यांनी देखील केलेल्या आहेत की ते आले तर स्वागत आहे. कुठेतरी तुमचा भविष्यात काही तसा निर्णय? हे बघा, मी माझ्या तोंडून कधी म्हटलंय का मी भाजपमध्ये चाललोय किंवा काय? तुम्ही सर्वांनी एवढ्या चर्चा घडून आणल्या, परंतु मी कुठंही एकदाही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असं मी कुठं बोललेलो नाही. मी फक्त या निवडणुकीपुरतं तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे. मी कुणाच्याही स्टेजवर गेलेलो नाही. आजही मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचाच कार्यकर्ता आहे. मात्र तुम्ही एकीकडे असं म्हणता, दुसरीकडे तुम्ही म्हणताय की सरकारकडून मतदारसंघातील विकास कामांसाठी काय मदत मिळेल ती मी घेणार आहे. मग हे दोन्ही गोष्टी कशा आहे? एकीकडे तुम्ही विरोधी पक्षाचाच राहणार असं म्हणतात आणि तटस्थ राहण्याचं कारण देतात की कुठेतरी मतदारसंघाचाही फायदा होईल. नाही, विरोधी पक्षात असलो म्हणून सरकारची मदत विकास कामांकरता घेऊ नये असा अर्थ असं कधी होत नाही ना. विरोधी पक्षाचा आमदार जरी असेल तरी तो शेवटी देणारं हे सरकारच असतं. शेवटी आमदार हा स्वतः काही निधी विकास करू शकत नाही. सरकार पैसे निधी देणारं हे सरकार असतं. मग जर मतदारसंघाकरता जर काय माझ्या भूमिकेमुळे जर 4 कामं होत असतील तर त्यात गैर काय आहे असं मला अजिबात वाटत नाही. याचा अर्थ मी काय कुठेतरी त्यांच्याकडे पाऊल ठेवलंय पक्ष असं बिलकुल निघू शकत नाही. काय एक चर्चा अशी देखील आहे की ईडीचा काहीतरी क्लोजर रिपोर्ट आलाय आणि कुठेतरी तुम्हाला त्या ईडीचा निर्णय येणार आहे म्हणून तुम्ही तटस्थ राहायला माघार घेतली असा एक आरोप सध्या सोशल माध्यमात होतोय. काय सत्यता आहे? नाही, अजिबात या आरोपामध्ये बिलकुल देखील काही म्हणजे हे नाहीये. साधारणपणे 1 वर्षभरापूर्वी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी या केसवरती क्लोजर रिपोर्ट दिला होता 1 वर्षापूर्वी. त्यावेळेस स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे हयात होते आणि कुठली निवडणूक इथं लागेल हा कुठला संबंधही नव्हता. त्यामुळे वर्षभरापूर्वी ईओडब्ल्यूने तो क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे, जो की कोर्टानं 2-3 महिन्यापूर्वी स्वीकारलेला आहे. ईओडब्ल्यूचा क्लोजर रिपोर्ट आल्यानंतर ईडीला कुठला अधिकार राहत नाही. मूळ केसच जर बरखास्त झाली असेल, FIR जर बरखास्त झालेला असेल तर ईडी त्याच्यावरती काय तपास करू शकत नाही असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. त्याच्यावर फक्त काल न्यायालयाने अधोरेखित केलेला आहे. फक्त एवढाच फक्त विषय काय. हा योगायोग आहे की काय? नेमकी निवडणूक मतदान पार पडताय आज आणि काल तो क्लोजर रिपोर्ट येणं? याच्यामध्ये मी काय एकटा नव्हतो. याच्यामध्ये महाराष्ट्रातले जवळपास वेगवेगळ्या जिल्ह्यातले 50-60 जणांवरती या केसेस होत्या आणि निवडणूक फक्त इथंच आहे असं काही. हा फक्त योगायोग आहे. वर्षभरापूर्वी महाराष्ट्र शासनाचं जे आर्थिक गुन्हे शाखा आहे त्यांनी वर्षभरापूर्वी क्लोजर रिपोर्ट दिला आहे. न्यायालयाने तो स्वीकारला 2-3 महिन्यापूर्वी. पण नंतर आम्ही त्याला डिस्चार्ज ॲप्लिकेशन फाईल केले की आता असं आहे, मूळ FIR राहिलेला नाही, त्यामुळे तर ईडीला तपासाची कुठली त्याच्यामध्ये अधिकार राहत नाही. हा डिस्चार्ज ॲप्लिकेशन आम्ही केला, त्याच्यावरती आर्ग्युमेंट झाल्या. ईडीने 2-3 तारखा जर वाढून घेतल्या नसत्या तर महिनाभरापूर्वीच दिला असता निकाल. त्यांनीच 2-3 तारखा वाढून घेतल्या आणि कालच्या तारखेला मान्य न्यायालयाने त्या ठिकाणी आमच्या बाजूने निकाल दिला आणि याच्यामध्ये कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही हे न्यायालयाने त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलेलं आहे. शेवटचा प्रश्न, दरवेळेस तुम्ही मतदान करता आणि माझाच विजय होईल किंवा आमच्या पक्षाचा विजय होईल हे सांगत असता. आज देखील मतदान करून बाहेर पडला. कोण विजयी होईल या निवडणुकीत? अरे आत्ताशी सुरुवात झालेलं आहे. आता ते संध्याकाळपर्यंत काय कसं वातावरण आहे मी आज सांगू शकत नाही. काल मी मुंबईला होतो कोर्टामध्ये, त्यामुळे आता बघू काय आज
दिवसभरात काय घडामोडी होतात संध्याकाळी तुम्हाला सांगू शकेल मी. निश्चितच प्रत्येक निवडणुकीत माझा विजय होईल किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा विजय होईल हे ठामपणे सांगणारे प्राजक्त तनपुरे आज मात्र संध्याकाळी मतदानाची आकडेवारी आल्यानंतर मी कोणाचा विजय होईल सांगू शकेल असं वक्तव्य केलंय. नितीन ओझा, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.